नमस्कार, मी केतकी जोशी आणि अर्थातच बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे उद्धव ठाकरेंच्या अयोध्या वारीची आणि त्या निमित्ताने सुरू झालेल्या सगळ्या घडामोडींच्या संदर्भातली। उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा अयोध्या दौरा चांगलाच वादळी ठरण्याची शक्यता आहे। आज उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे सुद्धा या दौऱ्यात सहभागी होत आहेत। आज दुपारी 2 वाजता फैजाबाद विमानतळावर उद्धव ठाकरे यांचं आगमन होणार आहे। त्यानंतर अयोध्येतल्या त्यांच्या विविध नियोजित कार्यक्रमांची सुरुवात होईल। यावेळी दौऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उत्तर प्रदेश पोलिसांकडून पूर्ण खबरदारी घेतली जाते। तर उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येला छावणीचं स्वरूप आले। जिल्हा प्रशासनाने सर्व खबरदारी घेतली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। अयोध्येमध्ये 4000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यादरम्यान यासाठी अर्थातच उत्तर प्रदेश सरकारकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येतोय। बीएसएफ असेल, सीआरपीएफ असेल यांची सुद्धा मदत तिथे घेतली जाते आणि 4000 एकूण तिथे पोलीस तैनात करण्यात आलेत। हनुमानगढ़ी के आसपास का इलाका है, आज अभी जरूर खुला है, कुछ लोग आ जा रहे हैं। हालांकि फैजाबाद के अंदर से अयोध्या आना चाहेंगे वो नहीं आ पाएंगे, जा चुका है और इस इलाके से भी 5 से अधिक जय श्रीराम, जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष करत शिवसैनिक अयोध्येत पोहोचलेत। रेल्वेने फैजाबादला पोहोचल्यावर जय श्रीरामचा जयघोष झाला। प्लॅटफॉर्मवर तुडुंब गर्दी आणि तितकाच उत्साह ओसंडून वाहत होता। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा आदेश आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व यामध्ये ठाण्याचे शिवसैनिक पूर्णपणे जोशात आलेले आहेत। आज ठाण्याचे शिवसैनिक नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष उद्धव साहेबांच्या नेतृत्वाकडे लागलेलं आहे। सगळ्यांची आस आहे, एकच आहे की आता केवळ राम मंदिराचा मुद्दा उद्धव साहेबच पेटू शकतात आणि उद्धव साहेबच हे रान उठू शकतात। राम मंदिर केवळ उद्धव साहेबांमुळेच निर्माण होणार आहे अशी भावना प्रत्येकामध्ये आहे। बरं, ती ठाणा मुंबईतच नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर अयोध्या नगरीतली उत्तर प्रदेशमधील सर्व जनतेमध्ये आज ही भावना आहे। ते अयोध्या असा प्रवास होता जसं काय पुरा ट्रेनमध्ये पुन्हा आमचा प्रवास एकदम खूप सुखाचा झाला, एकदम आनंदात झाला आणि प्रत्येक जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा एकच नारा आहे की अयोध्यामध्ये जाऊन आपल्याला तिथे साहेब राम मंदिरच्या संदर्भात केंद्रामध्ये आपल्याला काहीतरी एक संदेश पाठवायचा आहे। या उद्देशानेच फक्त सर्व लोकांचा तिथे नारा होता। यहाँ पे राम मंदिर के लिए हम लोग आए हैं और कोशिश करने आए हैं उद्धव साहब के नेतृत्व में, शिंदे साहब के नेतृत्व में, और हम यहाँ पे राम मंदिर बना के ही रहेंगे। जय श्री राम, पहले मंदिर फिर सरकार। हम लोग फर्स्ट टाइम हमारे नेतृत्व में हिंदी हृदय सम्राट बाला साहब के और उद्धव साहब के नेतृत्व में, एकनाथ शिंदे जी के साहब नेतृत्व में हम लोग यहाँ आए हैं कि हम जाएंगे, नेतृत्व करेंगे। जय श्री राम। अब आएंगे अयोध्या में राम मंदिर बना के जाएंगे, पहली बार आए। मगर जो पहले सरकार ने जो किया है कि राम के नाम पे खाली लोगों को उल्लू बनाया है, मगर इस बार ये मुद्दा अब शिवसेना ने लिया है। शिवसेना ऐसी चुप बैठने वाली नहीं, ये बाला साहब की शिवसेना है। जब तक राम मंदिर नहीं बनाएंगे तब तक किसी को सत्ता नहीं स्थापित नहीं होने देंगे। आपण बघतोय शिवसैनिक उत्साहात आहेत। काल रात्री ते पोहोचलेले आहेत अयोध्येमध्ये। दुसरीकडे उद्धव ठाकरे हे स्वतः आज दुपारी 2 वाजता फैजाबाद विमानतळावर दाखल होत आहेत। त्यानंतर त्यांची 3 वाजता लक्ष्मण किला, अयोध्येतल्या लक्ष्मण किला इथं श्री विध्वंत संत पूजन आणि आशीर्वादोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर संध्याकाळी 5:15 वाजता नयाघाट अयोध्या इथे शरयू नदीवर आरती होणार आहे। तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या 25 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता उद्धव ठाकरे श्री राम जन्मभूमीचं दर्शन घेतील। त्यानंतर दुपारी त्यांची पत्रकार परिषद होणार आहे। त्यानंतर 1च्या सुमाराला जनसंवादही होण्याची शक्यता आहे। 2 दिवसांचा अयोध्या दौरा आहे उद्धव ठाकरेंचा आणि 25च्या म्हणजे उद्या दुपारी फैजाबाद विमानतळावरून ते मुंबईकडे येतील। दरम्यान त्यांच्या या विशेष दौऱ्याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय।
तर उद्धव ठाकरेंच्या अयोध्येच्या स्वारीवर उद्धव ठाकरेंच्या सोबत आता आदित्य ठाकरे सुद्धा जाणार आहेत। शिवसेनेच्या अयोध्या वारीनं पुन्हा एकदा राम मंदिराच्या प्रश्नानं नवं वळण मिळाले, त्यामुळे सगळ्या देशाचं तर लक्ष लागलंय आणि आता युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे सुद्धा या दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत। राम मंदिराच्या या मुद्द्यावरून शिवसेनेनं घणाघात भाजपवर सुरू केलेला आहे। या देशात 24 तासात नोटबंदी होते, मग राम मंदिरासाठी कायदा का बनवला जात नाही असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विचारला। आम्ही कोणत्याही सभेसाठी परवानगी मागितली नाही असं स्पष्टीकरण सुद्धा संजय राऊत यांनी दिलंय। आजपासून उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा सुरू होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी काल अयोध्येत पत्रकार परिषद घेतली। इस देश में लोकतंत्र है, अगर 24 घंटे में इस देश की सभी नोटों को बदल दिया जाता है, नोटबंदी होती है रिजर्व बैंक को पूछे बगैर, तो मुझे लगता है राम मंदिर का कानून बनाने में क्या कठिनाई है। अगर हम मन मिलाते हैं तो मोदी जी कर सकते हैं, ये मोदी जी की इच्छा के ऊपर है, मोदी जी कर देंगे। तर राम मंदिरासाठी अध्यादेश आणाच अशी शिवसेनेची मागणी असल्याचं सुद्धा संजय राऊत म्हणाले। आधी राम मंदिर मग सरकार अशीच उद्धवजींची आणि शिवसेनेची भूमिका असल्याचं सुद्धा संजय राऊत यांनी काल स्पष्ट केले। हम पार्लियामेंट में इस बारे में एक अध्यादेश लाने की सूचना सरकार को दी है। ये विषय जो है ये न्यायालय में नहीं छूटेगा, या बहुत बड़ी भीड़ जमा करने के बाद ये राम मंदिर नहीं बनेगा, या शक्ति दिखाकर या प्रदर्शन करने के बाद ये राम मंदिर नहीं बनेगा। सरकार की तरफ से एक कानून बनना चाहिए और उस कानून के दायरे में ये राम मंदिर बनना चाहिए। देखिए, बाबरी मस्जिद कैसे गिरी, 17 मिनट में गिरी कि कितने देर में गिरी, मैं इस पर कोई डिस्कशन तो नहीं करना चाहता, लेकिन इतना जरूर है कि संजय राउत जी का बयान पूर्णतः राजनैतिक है और महाराष्ट्र में अपनी खिसकती जमीन को बचाने के लिए वो अयोध्या के अंदर राम मंदिर का राग अलाप रहे हैं। संजय राउत जी ये कह रहे हैं कि राज्यसभा में कानून क्यों नहीं बन सकता, तो क्या मस्जिद किसी भी मस्जिद को तोड़ के वहां मंदिर बनाने का कानून बनाओगे? ये भी इस बात की इजाजत भी तुम्हारा हिंदू धर्म नहीं देता। संजय राउत जी अपने ही हिंदू लीडरों को इस बात की वार्निंग दे रहे हैं कि उन्हें हिंदुस्तान में घूमने नहीं दिया जाएगा, या तो उन्हें मार दिया जाएगा, या उनकी बेइज्जती की जाएगी, या उन्हें कत्ल कर दिया जाएगा, कोई ना कोई नुकसान उन्हें पहुंचाया जाएगा। जैसे वो आसानी से मुसलमानों को काट रहे हैं, मुसलमानों को मार रहे हैं, मुसलमानों को नुकसान पहुंचा रहे हैं, मस्जिदों को ढा रहे हैं, ऐसे अब वो हिंदू लीडरों को मारेंगे तो ये हिंदुस्तान रह जाएगा या कोई मजाक बन जाएगा? ये शिवसेना इस राम मंदिर निर्माण के मुद्दे को राजनीतिक मुद्दा नहीं बनाना चाहती है। इसमें से कोई भी राजनीतिक फायदा शिवसेना उठाना नहीं चाहती है। ये पूरी तरह श्रद्धा का विषय है और आस्था का विषय है। तमाम लाखों करोड़ों जो राम भक्त है उनके विश्वास का और श्रद्धा का विषय, इसलिए इसमें शिवसेना कोई भी राजनीति नहीं लाएगी। टीका होतीये, अर्थातच शिवसेनेकडून समर्थन केलं जातंय या दौऱ्याचं, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा अयोध्येच्या मुद्द्यावर भाष्य केले। निवडणूक जवळ आली की राम मंदिराचा विषय का समोर येतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय।